ही गोष्ट आहे 80च्या दशकातली. रविवारी सकाळी रामायण ही मालिका सुरू झाली की जवळपास संपूर्ण देश एकाच जागी थांबायचा. रस्त्यावर सामसूम व्हायची, दुकानं बंद व्हायची आणि लोक आंघोळ वगैरे करून टीव्हीची पूजा करून मग रामायण मालिका पाहायला बसायचे. सगळ्या देशाला रामायण नावाचा ज्वर चढला होता. काश्मीर पासून अगदी कन्याकुमारीपर्यंत करोडो लोक मिळेल तिथे जाऊन टीव्ही समोर बसायचे. अशाच एका रविवारी रामायण मालिकेत राजा दशरथ जाहीर करतात, ह्या अयोध्येच्या साम्राज्याचा पुढचा राजा माझा थोरला पुत्र श्रीराम असेल. या बातमीने शरयू नदी पात्र आनंदाच्या निळसर धुक्यात उजळून निघतं आणि संपूर्ण अयोध्येत आनंदाची लहर उसळते. ही बातमी घेऊन कमरेतून वाकलेली, पाठीला कुबड असणारी, विद्रूप चेहऱ्याची दासी मंथरा अंतपुरात राणी कैकेयीच्या महालात प्रवेश करते आणि म्हणते, राणी राणी कौसल्येचा थोरला पुत्र श्रीराम ह्या अयोध्येचा राजा होणार आहे. काय? राणी कैकेयी आनंदित होते. आपल्या गळ्यातील रत्नजडित हार ती मंथरेच्या दिशेने फेकते. मंथरा, अगं किती आनंदाची बातमी दिलीस तू, माहित आहे का? माझा राम ह्या अयोध्येचा राजा होणार आहे. एक भय कटाक्ष टाकत मंथरा म्हणते, राणी, राम ह्या राज्याचा राजा होणार आहे, पण तू मात्र राजमाता होणार नाही, याचं मला दुःख वाटतं. मला काही नको, मी आताही दासी आहे आणि उद्याही दासीच राहीन, पण राणी, तू राजमाता व्हावीस असं मला वाटतं. राणी कैकेयी चिडून म्हणते, मंथरा, काय बोलतेस तू? काही समजतं का तुला? मंथरा हळू आणि दबक्या आवाजात म्हणते, राणी, राम राजा झाला तर राणी कौसल्या राजमाता होईल आणि तुझा भरत राजा झाला तर तू राजमाता होशील. राणी कैकेयी दचकून विचारते, मंथरे, अगं सगळ्या अयोध्येला त्यांचा लाडका राम राजा म्हणून पाहायचा आहे. मग सांग, माझा भरत राजा कसा होणार? का नाही होणार? मंथरा शांतपणे सांगते, राणी, तुला आठवत नाही का, राजा दशरथाने तुला युद्धात 2 वर दिले आहेत आणि तू अजूनही काहीच मागितले नाहीस. आज काहीतरी मागण्याची वेळ आली आहे. जा आणि दशरथ राजाकडे जाऊन तुझ्या भरतासाठी राजसिंहासन माग आणि रामाला वनवास माग. कुटुंब कलहाचं विष राणी कैकेयीच्या कानात ओतून मंथरा हळुवारपणे महालातून दिसेनाशी झाली. राणी कैकेयी मात्र पुत्रप्रेमाच्या विचारात मग्न झाली आणि रामायणाचा त्या दिवशीचा भाग संपला. कपटी मंथरेला प्रेक्षकांनी शिव्यांची लाखोली वाहिली. आपल्या अभिनयात जीव ओतणारी ही नायिका होती ललिता पवार. गृहस्थी, सजनी, अनाडी, घर बसा के देखो, सास भी कभी बहू थी, आनंद, गोरा कुंभार, अमर भूपाळी, रामशास्त्री, चोरीचा मामला, रामायण, सुमारे 7 दशके चित्रपटसृष्टीत चरित्र नायिका, खलनायिका म्हणून लक्षात राहणारी ही मराठमोळी अभिनेत्री ललिता पवार. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज आपण हिंदुस्थानच्या चित्रपटसृष्टीत जवळपास 7 दशके आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री ललिता पवार
यांच्याविषयी जाणून घेत आहोत. मित्रांनो, अजूनही आमच्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ललिता पवार यांचा जन्म दिनांक 18 एप्रिल 1916 रोजी नाशिकमधील एका सनातनी कुटुंबात झाला. त्यांचे जन्माचे नाव अंबा लक्ष्मणराव शगुन होते. गरोदर असताना ललिता पवार यांची आई अनुसया मंदिरात गेल्या होत्या. मंदिराच्या दारापाशी पोहोचताच त्यांना प्रसूतीच्या तीव्र वेदना होऊ लागल्या. रुग्णालयात नेण्यासाठी सुद्धा पुरेसा वेळ नव्हता आणि मग त्यांनी मंदिराबाहेरच एका गोंडस मुलीला जन्म दिला, ज्या पुढे ललिता पवार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. ललिता लहानपणापासूनच खूप सुंदर होत्या. त्यांचे डोळेही अगदी मोत्यासारखे होते. ललिता ह्या श्रीमंत कुटुंबातील होत्या. त्यांचे वडील रेशीम व्यवसायात होते आणि चांगली कमाई करायचे. मात्र सधन कुटुंबातील असूनही ललिता पवार यांना शिक्षण घेता आले नाही, कारण त्या काळात लोक मुलींना फार कमी शिकवायचे. ललिता पवार यांनी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी अभिनय विश्वात पाऊल ठेवले. 1928 मध्ये राजा हरिश्चंद्र हा त्यांचा पहिला चित्रपट होता. भारतातील चित्रपट इतिहासातील हा पहिला मूकपट होता. ललिता पवार यांच्या काळातील दिसायला सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. मुख्य नायिका व्हायचं हे ललिता पवार यांचं स्वप्न होतं आणि त्यांना यशही मिळत होतं. पण ललिता यांच्या आयुष्यात अचानक एक घटना घडली, ज्याने त्यांचं सर्व आयुष्यच बदलून गेलं आणि त्यांचे नायिका होण्याचं स्वप्न कायमचं भंगलं. साधारण 1942 मधली ही गोष्ट आहे. जंग ए आझादी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते आणि चित्रपटातील सहकलाकार भगवान दाना ललिता यांना कानशिलात लगावायची होती. पण चित्रीकरणावेळी ही कानशिलात एवढी जोरात बसली की त्यामुळे ललिता यांच्या कानाचा पडदा फाटला आणि डोळ्यालाही इजा झाली. त्याच वेळी चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट होऊन त्यांच्या शरीराच्या एका भागाला अर्धांगवायू झाला. एवढ्या मोठ्या अपघातानंतर कोणीही खचून गेलं असतं, पण ललिता यांनी कधीच धीर सोडला नाही. अपघातातून सावरायला त्यांना वेळ लागला, पण त्या पुन्हा फिल्मी दुनियेत परतल्या. नायिका होण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं खरं, पण त्यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडायला सुरुवात केली. या सगळ्यात ललिता पवार यांना खरी ओळख मिळाली ती रामायण या पौराणिक मालिकेतून. यात त्यांनी दासी मंथरेची व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेत ललिता यांनी अक्षरशः जीव ओतला होता. म्हणूनच आजही ही भूमिका साऱ्यांच्या स्मरणात आहे. मित्रांनो, ललिता यांनी आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले, पण प्रत्येक वेळी ही अभिनेत्री धैर्याने उभी राहिली. व्यावसायिक आयुष्यात भरभरून यश पाहिलेल्या ललिता यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र खूप कठीण होते आणि वेदनादायी होते. ललिता यांचे लग्न गणपतराव पवार यांच्याशी झाले, पण त्यांच्या पतीचे ललिता यांच्याच धाकट्या बहिणीशी प्रेम संबंध जुळले आणि म्हणूनच ललिता यांनी गणपतरावांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांनी चित्रपट निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्याशी लग्न केले. मित्रांनो, अशी काही पात्र आणि कलाकार असतात जे आयुष्यभर मनावर छाप सोडून जातात. ललिता पवार अशा कलाकारांपैकी होत्या. कधी आईची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांना रडवले, तर कधी मंथरासारख्या कपटी दासीची भूमिका साकारून ललिता यांचं नाव जरी घेतलं तरी तळपायाची आग मस्तकाला जाते. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळेच लोक त्यांचा तिरस्कार करायचे आणि हीच खरी त्यांच्या कामाची पोचपावती होती. मात्र ललिता यांच्या आयुष्यातील अडचणी कधीच संपल्या नाही.
त्यांना तोंडाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचारही सुरू होते. पण त्यांचा शेवटचा काळ अत्यंत वाईट होता. जेव्हा ललिता यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्या बंगल्यात एकट्या होत्या आणि पती रुग्णालयात दाखल होते. ललिता यांना पाणी द्यायला सुद्धा कोणीही नव्हतं. 24 फेब्रुवारी 1988 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि दुःखद बाब म्हणजे त्यांच्या निधनाची बातमी लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना 3 दिवसानंतर कळली. पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडला तेव्हा 3 दिवस हा मृतदेह तिथेच पडून होता. मित्रांनो, ललिता पवार यांना अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जोपर्यंत खलनायक स्त्री म्हणून चित्रपटसृष्टीत उल्लेख केला जाईल तोपर्यंत ललिता पवार हे नाव विसरणे शक्यच नाही. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या चॅनलच्या माध्यमातून या थोर अभिनेत्रीला मानाचा मुजरा. धन्यवाद.